मित्रहो, आपण बघू शकतात की ट्विटर अकाउंटमुळे किती फायदा होत आहे. आपल्या ट्विटर पेजचा किती फायदा होत आहे. आज जेव्हा न्यूज आली टाइम्स ऑफ इंडियाच्या पुण्याच्या एडिशनमध्ये की CCMP डॉक्टर्सचं MMC रजिस्ट्रेशन हे पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. त्यात स्टेफी थेवर ही जी जर्नलिस्ट आहे, चांगली जर्नलिस्ट आहे खूप, आणि त्यांनी संतोष कदम यांचे एक कोट घेतले आणि संतोष कदम यांनी असं सांगितलेलं आहे की ह्या कोर्सला स्टे आहे, हा सबज्युडिस आहे आणि शासनाने असं करायला नको हवं. तर तेच पुन्हा त्यांनी मिसगाईड करायचा प्रयत्न केलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जूनमध्ये कसं मिसगाईड करायचा प्रयत्न केलं होतं, ज्याच्यामुळे स्टे आला होता. तर आपल्या ट्विटर अकाउंटला थोडाफार संख्याबळ आहे, त्यामुळे आपण ह्या जर्नलिस्टला ट्विट करून आपली बाजू देखील सांगण्यात आज प्रयत्न केलेला आहे आणि ते नक्कीच तिथपर्यंत पोहोचलेलं आहे. तिकडून काउंटर क्वेश्चन्स देखील येतील आपल्याला. बट विचार करा, जर आपल्या अकाउंटला 20-25 हजार फॉलोअर असतील तर आपण आपल्याबद्दल कोणी लिहिलेलं आहे किंवा बोललेलं आहे त्याला आपण ऑनलाईन कन्फ्रंट केलं किंवा कम्युनिकेट केलं तर त्याला किती वजन येणार आहे. आज आपण आपल्या ट्विटर अकाउंटमार्फत ह्या पत्रकारांना सांगू शकलो की IMAने अशाच प्रकारे खोटं बोललं होतं मुख्यमंत्र्यांना, ज्याच्यामुळे ही पूर्ण प्रोसेस थांबली होती. आणि जेव्हा एजंटचं ओपिनियन आलं तेव्हा आपण खरे ठरलो आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा नवीन डिसिजन घेतला. परंतु हे खोटं बोलणं थांबलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला जागोजागी जिकडे खोटं बोलतील तिकडे कन्फ्रंट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तो सगळा क्रम आता मी समजून सांगितलेला आहे या पत्रकार मॅडमला. आणि ही लेजिटिमेसी आहे आणि ही लेजिटिमेसी अजून वाढली पाहिजे, ही क्रेडिबिलिटी अजून वाढली पाहिजे. त्याच्यामुळे कमीत कमी 20-25 हजार अकाउंट्स हवेत आणि 20-25 हजारची फॉलोईंग हवी आहे. 80,000चाच गोल आहे आपला, पण फॉर स्टार्टर्स लेट अस हॅव 20-25,000 पीपल फॉलोईंग अस. ह्याच्यामुळे आपण जी काही लोकं आहेत, मंत्री असो, जिथे पोहोचणं मुश्किल असतं, ज्यांची अपॉइंटमेंट घ्यायला वेळ लागतो, त्यांना एका ट्विटमध्ये आपण निदर्शनात आणू शकतो. मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, पत्रकार असतील, तिथे सगळीकडे आपण विदिन सेकंड्स पोचू शकतो. ही आपली शक्ती असणार. त्यामुळे प्लीज आम्हाला सहकार्य करा आणि आम्हाला ट्विटर हा एक मजबूत बनवून द्या तुम्ही. थँक्यू.